नमस्कार मित्रांनो, मी NS पोद्दार, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी पॉलिटेक्निक लेट्रॉप. तर आपण चॅप्टर डिस्कस करतोय तो म्हणजेच मॅट्रिक्स. आणि या मॅट्रिक्समध्ये आज आपण बघणार आहे मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड म्हटल्यानंतर याच्यामध्ये नेमका कोणता पॉईंट येतो ते आपण एक्झाम्पलवरून चेकआउट करूया. सोल्युशन ऑफ ए सायमल्टेनियस इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आता ही जी मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड आहे, या मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडमध्ये आपला जो एक्झाम्पल आहे किंवा जे एक्झाम्पल असणार आहे त्याचा फॉर्मॅट असतो या पद्धतीने. म्हणजेच एक्झाम्पल हे या पद्धतीने असणार आहे. एक्झाम्पल इन द फॉर्म AX इज इक्वल टू B. हा फॉर्मॅट बघितला तर या फॉर्मॅटचं कन्व्हर्जन आपण आता दुसऱ्या फॉर्मॅटमध्ये करणार आहे. म्हणजेच आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे, कन्व्हर्ट इट इंटू X इज इक्वल टू A इनवर्स इंटू B. म्हणजे हा जो A हा मॅट्रायसेस आहे, तो मॅट्रायसेस बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेल्यानंतर तो होतो A इनवर्स. म्हणजे हा झाला इन्व्हर्स ऑफ मॅट्रिक्स. आणि याचा वापर करत असताना एवढं लक्षात येतं की इथं A इन्व्हर्स आलाय म्हटल्यानंतर आपल्याला काय काय लागणार आहे. पहिलं इन्व्हर्स ऑफ ए मॅट्रिक्स. 2 नंबर इन्व्हर्स काढण्यासाठी आपल्याला लागणार आहे ॲडजॉइंट ऑफ ए मॅट्रिक्स. ॲडजॉइंट काढण्यासाठी आपल्याला को फॅक्टर ऑफ ए मॅट्रिक्स लागणार आहे. आणि त्याच पद्धतीनं को फॅक्टरच्या आधी आपल्याला डिटर्मिनंट ऑफ ए मॅट्रिक्स. या 4 गोष्टी आपल्याला या मेथडमध्ये लागणार आहे, जे आपण याच्या आधीच्या लेक्चर्समध्ये आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. त्याचे एक्झाम्पल्स पण सोडवले. तर पुढे जाऊया आपण डायरेक्टली आता एक एक्झाम्पल चेकआउट करूया. सॉल्व द इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. आणि या ठिकाणी 2 इक्वेशन्स दिले आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन्स. 3x + 5 इज इक्वल टू 1 आणि दुसरं दिलं आहे 5x + 2y. आता या दोन्ही जी काय सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, ही दोन्ही सायमल्टेनियस इक्वेशन्स आपल्याला सिम्प्लिफाय करायचे. आपण वेगवेगळ्या मेथडनं आपण हे सोडवू शकतोय. परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतानाच प्रश्न असं दिला आहे, सॉल्व द इक्वेशन बाय मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथड. लक्षात घ्या, आपण या 2 इक्वेशन डिटर्मिनंट मेथडनं पण सोडवू शकतोय किंवा 2 सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करून पण सोडवू शकतो. परंतु आपल्याला मॅट्रिक्स मेथडनं हे एक्झाम्पल सोडवायचं आहे. आता हे सोडवण्यासाठी आपल्याला काय करायचं, तर गिवन इक्वेशन्स पहिल्यांदा आधी नोट आउट करून घेऊया. गिवन इक्वेशन्स, जी 2 इक्वेशन्स आहेत ती दोन्ही इक्वेशन्स एकाखाली एक या पद्धतीने लिहून घेतली. तर आपण जो मागचा फॉर्मॅट बघितला होता AX इज इक्वल टू B, म्हणजे ही जी 2 इक्वेशन्स आहेत, ही 2 इक्वेशन्स आपल्याला AX इक्वल टू B या फॉर्मॅटमध्ये मांडायच्या. आता ही मांडायची कशी, लक्षात घ्या, या ठिकाणी जी 2 इक्वेशन्स लिहिलीत, या 2 इक्वेशन्समध्ये 2 व्हेरिएबल आहेत, एक X आणि एक Y. तर तुम्हाला पहिली स्टेप या ठिकाणी अशा पद्धतीने करायचं आहे की पहिल्या इक्वेशनमधले जे काय कोएफिशियंट्स आहेत आणि दुसऱ्या इक्वेशनमधले जे कोएफिशियंट आहेत ते एका खालोखाल एक, म्हणजेच 2 रो मध्ये ते आपल्याला दोन्ही कोएफिशियंट्स लिहायचे. ते या पद्धतीने कॅन बी रिटन इन मॅट्रिक्स फॉर्म. बघा कसं लिहितोय हा मॅट्रिक्स फॉर्म. लक्षात घ्या, 3 म्हणजे एक कोएफिशियंट ऑफ X, 1 म्हणजे कोएफिशियंट ऑफ Y पहिल्या इक्वेशनसाठी. दुसऱ्या रोसाठी दुसरं इक्वेशन Xचा कोएफिशियंट आहे 5 आणि Yचा कोएफिशियंट आहे 2, म्हणजे हे झालं तुमचा पहिला मॅट्रिक्स. त्याच्या गुणाकारात दुसरा मॅट्रिक्स म्हणजे जे 2 व्हेरिएबल्स आहेत X आणि Y, हे 2 व्हेरिएबल्स कॉलम मॅट्रिक्समध्ये आपल्याला लिहायचे. ओके. आणि इज इक्वल टू मध्ये इक्वेशन इक्वल टू आलं, इक्वेशन्स आहेत म्हटल्यानंतर, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडे 2 नंबर्स आहेत 1 आणि 3. त्या 1 आणि 3 ला सुद्धा कॉलम मॅट्रिक्समध्ये आपण नोट आउट करून घेऊ, म्हणजेच 1 आणि 3 या पद्धतीने. म्हणजेच हा झाला तुमचा AX इज इक्वल टू Bचा फॉर्मॅट. त्याच्यामध्ये हा पहिला मॅट्रिक्स झाला A, दुसरा मॅट्रिक्स झाला तो म्हणजेच X, आणि त्याच पद्धतीनं तिसरा मॅट्रिक्स झाला म्हणजेच कुठला B. म्हणजेच हा फॉर्मॅट झाला AX इज इक्वल टू B. तर आपल्याला आता काय करायचं आहे, तर फॉर्मॅट नंतर सोडवत असताना X इज इक्वल टू A इनवर्स इंटू B असा फॉर्मॅट आहे. मग या फॉर्मॅटसाठी आपल्याला पहिल्यांदा डिटर्मिनंट ऑफ ए पहिल्यांदा काढावा लागेल. म्हणून डिटर्मिनंट ऑफ ए काढत असताना मी पहिल्यांदा A मॅट्रिक्स लिहून घेतला, X मॅट्रिक्स सेपरेट लिहून घेतला, आणि त्याच पद्धतीनं B हा मॅट्रिक्स लिहून घेतला. आता काढूया आपण डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच काय, आपण 2 उभ्या लाईनमध्ये ते 4 नंबर्स लिहिलेत, ते सिम्प्लिफाय करतो. 3 2 6 -5 1 5, 6 - 5 इज इक्वल टू 1. हे आपलं सिम्प्लिफिकेशन. म्हणजेच विच इज नॉट इक्वल टू 0 आहे. नॉट इक्वल टू 0 म्हटल्यानंतर A इनवर्स एक्झिस्ट होतो, आणि त्याचा वापर करून आपण काय करू शकतोय, इन्व्हर्स ऑफ ए काढू शकतो. बघा पुढची स्टेप ती म्हणजेच को फॅक्टर ऑफ ए. आता को फॅक्टर म्हटल्यानंतर आपल्याला 4 एलिमेंटचे को फॅक्टर काढायचे. 4 एलिमेंटचे को फॅक्टर काढत असताना फक्त 2च पोझिशनला मायनस साईन येणार आहे,
बाकीच्या एलिमेंट्सला आहे तसं आपण कॅरी फॉरवर्ड करणार. चेक करा बरोबर आहे का. 3चा कोफॅक्टर म्हणजेच 3साठी रो आणि कॉलम जर एलिमिनेट केलं, रो आणि कॉलम एलिमिनेट केल्यानंतर आपल्याला किती मिळतो, 2 मिळतो. 1साठीचा कोफॅक्टर रो आणि कॉलम एलिमिनेट करायला 5 मिळतो, मात्र तो पोझिशन कुठल्या दुसऱ्या पोझिशनला म्हणून तिथं आलं मायनस. 5चा कोफॅक्टर रो आणि कॉलम एलिमिनेट करा, आपल्याला मिळतो 1 आणि 1 लिहून घेतलं आणि तिथल्या पोझिशनला साइन चेंज होतं म्हणून तिथं लिहिलं -1. आणि त्याच पद्धतीनं 2चा कोफॅक्टर म्हटल्यानंतर रो आणि कॉलम एलिमिनेट आपल्याला मिळतं 3, म्हणजेच आपल्याला कोफॅक्टर ऑफ ए मिळालं. कोफॅक्टरचं कन्व्हर्जन करत असताना आपण ट्रान्सपोजचा वापर करून इन्व्हर्स फाइंड आउट करतो. म्हणजेच ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर. म्हणजेच दिलेल्या आलेल्या मॅट्रिसेसचा फक्त आपल्याला ट्रान्सपोज करायचं. आणि ट्रान्सपोज करणे म्हणजेच काय, रोचं कन्व्हर्जन कॉलममध्ये करायचं. म्हणजेच ॲडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू 2 - 1 -5 आणि 3. म्हणजे रो जे होतात कन्वर्ट केलं. हे करत असताना ॲडजॉइंट ऑफ ए झाला. ॲडजॉइंट ऑफ ए झाल्यानंतर आपण इन्व्हर्स ऑफ ए काढू शकतो. इन्व्हर्स ऑफ एची डेफिनेशन काय आहे बघा आपले, ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ॲडजॉइंट ऑफ ए. तर डिटर्मिनंट ऑफ ए म्हणजेच आपण आता इथे व्हॅल्यू काढल्या ती म्हणजेच 1. त्याच पद्धतीनं ॲडजॉइंट ऑफ ए सुद्धा काढलाय. तो जो ॲडजॉइंट ऑफ ए आहे तो या ठिकाणी रिप्लेस करायचा. म्हणजेच आपल्याला आन्सर मिळेल ए इन्व्हर्स इज इक्वल टू 1/1 2 - 1 -5 आणि 3. म्हणजेच ए इन्व्हर्स मिळाला आणि या ठिकाणी 1/1 म्हणजे 1, म्हणजेच या ठिकाणी काही चेंज होणार नाही, आपल्याला ए इन्व्हर्स आहे तसं मिळेल. अशा पद्धतीनं आपण काय केलं, आता डिटर्मिनंट ऑफ ए काढला, कोफॅक्टर काढला, ॲडजॉइंट काढला आणि इन्व्हर्स फाइंड आउट केलं. ही स्टेप आपण मागच्या काही एक्झाम्पल्समध्ये बघितली. आता आपली मेन नेक्स्ट स्टेप चालू होते ती म्हणजेच पुढच्या स्टेपला नाव एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी. हे डेफिनेशनमध्ये काय होतं की ए एक्स इज इक्वल टू बी आणि त्याचं कन्व्हर्जन करून आपण काय केलं होतं, एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स इंटू बी आलं. लक्षात घ्या तुम्हाला एक्स म्हणजेच एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज डिफाईन करायच्या, म्हणून या ठिकाणी एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स बी हा फॉर्मॅट आला. आता या ठिकाणी आपण रिप्लेस करूया ए इन्व्हर्सला ए इन्व्हर्सनं आणि बीला बी या मॅट्रिक्सनं रिप्लेस करू. रिप्लेस करत असताना एक्स इज इक्वल टू ए इन्व्हर्स मॅट्रिक्स लिहून घेतला, त्याच्या गुणाकारात आला बी मॅट्रिक्स. आता आपण याच्यामध्ये लक्षात येते की 2 मॅट्रिसेसमध्ये मल्टिप्लिकेशन झालं. बाय मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिक्स आपण कसं केलं होतं, रो आणि कॉलम कन्सिडर करत असताना रो फर्स्ट कॉलम फर्स्ट, रो सेकंड कॉलम सेकंड असा गुणाकार करून त्यांची बेरीज करा. त्याच फॉर्मॅटचा वापर या ठिकाणी करून मी म्हणतोय एक्स इज इक्वल टू बघा 2 × 1 प्लस -1 × 3. लक्षात घ्या रो फर्स्ट कॉलम फर्स्ट, रो सेकंड कॉलम सेकंड. ओके, म्हणजेच पहिल्या रोसाठी फर्स्ट कॉलम संपला म्हटल्यानंतर पुढचा कॉलमच नाही आहे, म्हणून आपण जोया सेकंड रोसाठी. सेकंड रोसाठी परत फर्स्ट कॉलम म्हटल्यानंतर -5 × 1 3 × 1. ओके, 3 × 3. अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी हा गुणाकार केला आणि हे सिम्प्लिफिकेशन काय येतं, हे सिम्प्लिफिकेशन या पद्धतीने येतं 2 - 3 आणि -5 + 9. म्हणजेच एक्स इज इक्वल टू -1 आणि 4 असं आपल्याला मिळालं. लक्षात घ्या एक्स म्हणजे नेमकं काय, तर एक्स म्हणजे हा कॉलम मॅट्रिक्स आहे. जो कॉलम मॅट्रिक्स आहे एक्स आणि वायचा इज इक्वल टू परत कॉलम मॅट्रिक्स -1 आणि 4. आता ज्यावेळी 2 मॅट्रिक्स इक्वल असतात ज्यांच्या ऑर्डर सेम आहेत, बघा दोन्ही सुद्धा कॉलम मॅट्रिक्स आहे ज्यांच्या ऑर्डर आहेत 2:1 2 × 1, तर त्या नियमानुसार आपण फर्स्ट रोसाठी जर आपण कम्पेअर केली तर आपल्याला एक्स इज इक्वल टू किती मिळतं -1 आणि वाय इज इक्वल टू किती मिळतं 4. अशा पद्धतीनं आपण काय करू शकतो, जी 2 सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत ती मॅट्रिक्स इन्व्हर्जन मेथडनं सोडवू शकतो. ओके, आता या स्टेपनं ही जी 2 ते 3 एक्झाम्पल्स दिले ती सिम्प्लिफाय करायचा प्रयत्न करा आणि मग आपण या ठिकाणी याच्यामध्ये जर का प्रॉब्लेम असेल तर ते नवीन